महाराष्ट्रातील नागपूर शहर आपल्या लोकसंस्कृतीसाठी भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. या शहराला भेट देण्यासाठी दररोज हजारो देशी विदेशी पर्यटक येतात, कारण येथे भेट देण्यासाठी अनेक उत्तम ठिकाणे आहेत. तुम्ही कधीतरी संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराला भेट दिली असेल, परंतु ज्याप्रमाणे या शहरातील काही ठिकाणे पर्यटकांमध्ये फिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे काही ठिकाणे स्थानिक लोकांमध्ये त्यांच्या भीतीदायक कथांसाठी प्रसिद्ध आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नागपुरातील अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे क्वचितच कोणाला एकट्याने जावेसे वाटेल. नागपुरात उपस्थित असलेल्या या भयानक ठिकाणांची कहाणीही खूप रंजक आहे. चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. नंबर 1. पारसी कब्रस्तान, सेमिनरी हिल्स. नागपुरात असलेल्या पारशी स्मशानभूमीला भूतांचे घर असे म्हटले जाते. असे म्हणतात, ज्या लोकांनी इथे नकारात्मक अनुभव घेण्याचा प्रयत्न केला ते पुढचे 1 ते 2 आठवडे आजारी असल्याचे सांगितले जाते. इथले भीतीदायक आवाज बहुतेक लोकांनी ऐकले आहेत. जाणकारांचे मत आहे की येथे काही वाईट शक्तींचा वास आहे. अनेकांसाठी इथल्या गोष्टी केवळ कहाण्या आहेत, तर काहींना खरोखरच अशा वाईट शक्तींचा सामना करावा लागला आहे. या गोष्टींवर विश्वास न ठेवणारे अनेक लोकही येथे येऊन भीतीदायक अनुभव घेतात. येथील विचित्र आवाजांनी या ठिकाणाचा समावेश नागपूरच्या सर्वात झपाटलेल्या ठिकाणांमध्ये केला आहे, जिथे संध्याकाळनंतर चुकूनही कोणी फिरकत नाही. नंबर 2. अमरावती महामार्ग. रात्रीच्या वेळी गाडी चालवणे बऱ्याचदा थोडे कठीण होते. या काळात एखाद्याला झोप लागते किंवा अज्ञात गोष्टींची भीती वाटू लागते. नागपुरात असलेल्या अमरावती महामार्गावरही असाच काहीसा अनुभव येतो. हा महामार्ग निर्जन आणि भीतीदायक दृश्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. रात्रीच्या वेळी येथून जाणाऱ्या प्रत्येक 10 कारपैकी 1 गाडी अज्ञात सावलीचा बळी ठरते. रात्रीच्या वेळी येथे पांढरी भीतीदायक सावली दिसते, असे तज्ज्ञांचे मत आहे. या ठिकाणाबद्दलची माहिती असलेले लोक इथून आपली वाहने वेगाने पळवतात, तर अज्ञात प्रवासी येथील भीतीदायक दृश्याचे बळी ठरतात. येथील अनाकलनीय घटनांमुळे हा महामार्ग नागपुरातील एक अलौकिक ठिकाण म्हणून ओळखला जातो. नंबर 3. नागपूर-वर्धा रेल्वे ट्रॅक. वर्धा रेल्वे ट्रॅक हे नागपूरमधील अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे भटक्या आत्म्यांची सावली आहे असे मानले जाते. या रेल्वे ट्रॅकवर एका अल्पवयीन मुलीची गैरकृत्य करून हत्या करून तिला या ट्रॅकवर फेकून देण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर आजही तिचा आत्मा त्या नराधमांना मारण्यासाठी भटकत राहतो, असा इथल्या लोकांचा समज आहे. अनेकांचा असाही विश्वास आहे की संध्याकाळ होताच येथून विचित्र आवाज येऊ लागतात. नंबर 4. देवनगर. नागपूरचे देवनगर अनेक भुताटकीच्या कथांसाठी प्रसिद्ध आहे. 30-35 वर्षांपूर्वी याच ठिकाणी दररोज मृतदेह जाळले जात होते, असे अनेक जाणकारांचे मत आहे. असे म्हणतात की त्या माणसांचे भटके आत्मे आजही इथे फिरत असतात. कधीकधी विचित्र आवाजही ऐकू येतात. आजही येथे असलेल्या अनेक प्राचीन वास्तूंकडे एकटे जाण्याचे कोणीही धाडस करत नाही. नंबर 5. रामटेक. आपण अनेकदा कथा किंवा चित्रपटांमध्ये काळी जादू होताना पाहिली आहे, पण ते खरंच अस्तित्वात आहे का? ही शंका दूर करायची असेल तर नागपुरात असलेल्या रामटेकला एकदा अवश्य भेट द्या. इथली झाडं माणसांवर नियंत्रण ठेवतात असं म्हटले जाते.
ही संपूर्ण जागा काळ्या जादूचा बालेकिल्ला असल्याचे म्हटले जाते. रात्रीच्या वेळी येथे वाईट शक्तींचा तांडव सुरू असतो, असे जाणकारांचे मत आहे, जे इथून जाणाऱ्या माणसांना आपल्या नियंत्रणात आणते. हे ठिकाण इतके धोकादायक बनले आहे की नागपूरचे स्थानिक रहिवासी त्याबद्दल चांगलेच सांगू शकतील. नंबर 6. भंडार वन. मानवांच्या क्रूर मृत्यूमुळे ते भूत किंवा भटके आत्मे बनतात. पण जरा विचार करा, मेल्यानंतर प्राणीही भूताचे रूप धारण करतात का? कारण माणसांप्रमाणेच प्राणीही सजीव आहेत. त्यांच्यातही आत्म्यासारखे काहीतरी असले पाहिजे. नागपुरात असलेल्या भंडार वनमध्ये प्राण्यांच्या आत्म्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. अनेकांनी येथे विचित्र गोष्टी घडताना पाहिल्या आहेत. अशा काही गोष्टी सुद्धा पाहिल्या आहेत ज्या भूत असल्याचा पुरावा देतात. येथील विचित्र आकाराची झाडे या जंगलाला अधिकच भयावह बनवतात. नंबर 7. वाडी हॉन्टिंग. वाडी हाऊस हे नागपुरातील आणखी एक प्रसिद्ध झपाटलेले ठिकाण आहे, ज्याची माहिती अनेक स्थानिकांनी दिली आहे. या घरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आणि तो धक्का सहन न झाल्याने काही महिन्यांनी तिचा मृत्यू झाला. जर तुम्ही या ठिकाणी गेलात तर तुम्हाला असे जाणवेल की तुमच्या हृदयाचे ठोके आपोआप वाढत आहेत. नंबर 8. दयांचे घर. अमरावती रोड बायपास जवळ एक घर होते आणि त्यात एक वृद्ध महिला राहायची. काळी जादू करण्यासाठी ती मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या करत असे. ही बाब नागरिकांना समजताच त्यांनी त्या वृद्ध महिलेसह संपूर्ण घर जाळून टाकले. तिचा दुष्ट आत्मा अजूनही त्या भागात राहणाऱ्या लोकांना त्रास देतो असे म्हटले जाते. नंबर 9. AH-43. या हायवेवर अनेकदा धक्कादायक अनुभवांच्या कहाण्या सांगितल्या जातात. येथून जाणाऱ्या ड्रायव्हर्सनी एका पांढऱ्या पोशाखात मेणबत्ती धरलेली सुंदर स्त्री पाहिली आहे. ती रस्त्याच्या मधोमध उभी राहते आणि कोणतीही गाडी तिच्याजवळ आली की ती अचानक गायब होते. नंबर 10. शुक्रवार तलाव. मुख्य शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेला शुक्रवार तलाव हा झपाटलेल्या ठिकाणांच्या यादीत वरच्या क्रमांकावर असू शकतो, कारण हा तलाव आत्महत्येचा तलाव म्हणूनही प्रसिद्ध आहे. सुमारे 250 वर्ष पुरातन या तलावात 100हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. पौराणिक कथेनुसार या तलावात काळी जादू आणि राक्षसी शक्ती असल्याची चर्चा आहे. इथे संध्याकाळ होताच एकट्याला जाण्यास स्थानिक लोक घाबरतात. तर मित्रांनो, ही होती नागपुरातील काही झपाटलेली ठिकाणे. तुम्हाला सुद्धा अशा काही ठिकाणांबद्दल माहिती असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका नवीन थरारक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.